धन्यवाद। मंगलाष्टक महिला एका प्रतिनिधींनी कृपा करून पुढे यायचंय। शेवटच्या धला डोक्यावर चढला, एवढं राहिलं होतं, डोक्यावर चढला ती हंडी फोडली होती। परत त्याच्यामध्ये माझी 7 मुलं जायबंदी झाली होती आणि मला नवीन मुंबईला ऍडमिट करायला लागले होते। नंतर मी प्रिन्स अली खानला आणलं, त्यामुळे मी या बाबतीत फार सक्षम असतो। त्याच्यानंतर मी ते सेफ्टी बेल्ट ताबडतोब घेऊन आलो, कारण मी स्वतः गोविंद असल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या घटना आहेत। आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती, तुम्ही माझे सहकारी आहात, भाऊ आहात, मित्र आहात, बाबांनो काळजी घ्या। हंडी हा उत्सव आहे, उत्सवासारखा साजरा करायला पाहिजे, जीवावर बेतल असं नाही, याची काळजी घ्या। तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देताना मला आनंद वाटतोय। आज मला वाटते 21 तारीख आहे आणि 6 दिवसांनी मला वाटतं आपला गोविंद आहे। तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। मुंबापुरीमध्ये तुम्ही धमाल कराल आणि हा हिंदू संस्काराचा सण उत्सवात साजरा कराल अशी मी अपेक्षा बाळगतो। वर्षानुवर्ष माझ्या आवडीचा खेळ असल्यामुळे मी याला मदत करत आलेलो आहे। यावर्षी पूर्वी मी वाटत होतो, यावर्षी थोडंसं मुलांची इच्छा होती आपण बनियन वाटाव्यात म्हणून, त्याप्रमाणे बनियन वाटण्याचा कार्यक्रम आपला आहे। आज या ठिकाणी सिंबॉलिक उद्घाटन झालेलं आहे बनियनचं। उद्या आपापल्या विभागातील जे शाखाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे ज्या मंडळांनी नावं दिलेली आहेत त्या मंडळांनी त्यांच्याशी संपर्क करावा आणि आपण सगळ्यांनी आपापल्या बनियन घेऊन जाव्यात। तुम्हाला मनापासून शुभेच्छा देत असताना मी 27 तारखेचं तुम्हाला निमंत्रणही देतोय। अबुदनगरच्या काळा चौकी मैदानामध्ये गेले कित्येक वर्ष मी हंडी बांधतोय, त्या हंडीला या। कोरोनाच्या काळातही मी हंडी बांधली होती, माझ्यावर गुन्हे दाखल आहेत कोर्टात। त्या तुम्हाला आदिवासी राज ठाकरे बोलले होते का हिंदूंचा सण आहे, हा साजरा झालाच पाहिजे। हिंदूंच्या सणावर बंदी का घातली जाते? इतर सणांवरती बंदी घातली जात नाही, पण आपल्या सणांवर बंदी होते आणि म्हणून आपण त्याला दहीहंडी लावली होती आणि मी ती दहीहंडी फोडली होती। त्याचा आता गुन्हा दाखल आहे, कोर्टात केस चालू आहे, त्यात काय होईल तो होईल निर्णय। पण तुम्हाला सगळ्यांना 27 तारखेला सकाळपासून माझं अबुदनगरच्या काळा चौकी मैदानात आपल्याला निमंत्रण आहे। आपल्या सगळ्यांनी माझ्या निमंत्रणाचा स्वीकार करा, पक्षाचा निमंत्रणाचा स्वीकार करा आणि या। आमच्यापर्यंत जे काय करता येईल तेवढं आम्ही करू। फुलाची पाकळी असेल का असेल मला माहिती नाही, ह्या लोकांनी अरेंज केले। तुम्हाला सगळ्यांना खूप 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 मनापासून बा नांदगावकर या गोविंदाच्या शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। Claro.